नमस्कार मित्रांनो आशा सेविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। मित्रांनो, आशा सेविकांना राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी रुपये 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे अनुदान कसं मिळणार, यासाठी पात्रता काय आहे, तुम्हाला काय करावं लागणार, या संदर्भात एक नवीन GR आलेला आहे। त्या GRच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तर A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून आमचे नवीन अपडेट, नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान म्हणून लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभागांतर्गत 26 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर मित्रांनो, तुम्ही शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता। आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये कायमस्वरूपी तर मित्रांनो, तुम्ही शासन निर्णय पाहू शकता। आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यात येत आहे। तर मित्रांनो, आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान म्हणून लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित रुपये 1 कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर प्रस्तावित वाढ ही 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना तुमचा जर अपघाती मृत्यू झाला तर तुम्हाला 10 लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी मिळणार आहेत, आणि तुम्ही या ठिकाणी कायमचं अपंगत्व आलं तर तुम्हाला 5 लाख रुपये अनुदान शासनाच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांना देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हीच सविस्तर माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आशा सेविकांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।